नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली सूर्यवंशी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानशी गोष्ट। पळ रे भोपळा टुणुक टुणुक। ही गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा वाचनाची आवड निर्माण होईल आणि वाचनाचा सरावही होईल। चला तर मग या गोष्टीला सुरुवात करूया। एक होती म्हातारी, एकटीच राहायची बिचारी ती। दिवसभर काम करी, पण तिला पोटापुरते अन्नही मिळत नसे। नेहमीच उपाशी राहायची। एकदा तिला वाटले आपण लेकीच्या गावाला जावे। मग ती लेकीच्या गावाला निघाली। पाटेत भेटला तिला एक लांडगा। तो म्हणाला, म्हातारी म्हातारी खाऊ का तुला? म्हातारी होती हुशार, ती कसली भीते। ती म्हणाली, खा पाहिजे तर, पण मिळणार काय? हाडे आणि कातडी। थांब जरा, लेकीच्या गावाला जाते, 4 दिवस राहते, तूप साखर खाते, झाड झुड होऊन येते, मग मला खा। लांडगा म्हणाला, फार छान, पण 4 दिवसांनी परत ये बरं का? बरं म्हणून म्हातारी पुढे चालली। मग तिला भेटला एक वाघ। वाघ तिला म्हणाला, म्हातारी म्हातारी खाऊ का तुला? म्हातारी होती हुशार, ती कसली भीते। ती म्हणाली, खा पाहिजे तर, पण मिळणार काय? हाडे नि कातडी। थांब जरा, लेकीच्या गावाला जाते, 4 दिवस राहते, तूप साखर खाते, जाड जूड होऊन येते, मग मला खा। वाघ म्हणाला, फार छान, पण 4 दिवसांनी परत ये बरं का? बरं म्हणून म्हातारी पुढे चालली। मग ती लेकीच्या गावाला गेली। फार दिवसांनी आई आली। लेकीला फार आनंद झाला। 4 दिवसांनी ती लेकीला म्हणाली, पोरी जाते आता मी। लेक म्हणाली, राहा ग आई आणखी। म्हातारी म्हणाली, नाही बाई, लांडगा माझी वाट पाहत असेल। 4 दिवसांनी बोली करून आले मी, जाते आता, फिरून नाही भेटायची। लेक म्हणाली, आई आई, या भोपळ्यात बस, हा तुला घेऊन जाईल, मग कोणाला तू दिसणार नाहीस। म्हातारी भोपळ्यात बसली। भोपळा टुणुक टुणुक पळू लागला। वाटेत वाघ बसला होता। त्याला वाटले, वाटोळे वाटोळे काय पळते आहे, कोणास ठाऊक? 4 दिवस झाले, म्हातारी तर चालली नसेल। तो म्हणाला, म्हातारे म्हातारे, चाललीस कोठे पळून? म्हातारी भोपळ्यातून म्हणाली, म्हातारी भितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळा टुणुक टुणुक। भोपळा जोराने पळत सुटला। वाघही त्याच्या मागून पळू लागला। लांडगाही म्हातारीची वाट पाहत होताच। तोच पुढे भोपळा आणि मागे वाघ पळत येताना त्याने पाहिले। त्याने ओळखले की आत म्हातारी असली पाहिजे। वाटेत उभा राहून तो म्हणाला, म्हातारे म्हातारे, चालीस कुठे पळून? म्हातारी भोपळ्यातून म्हणाली, म्हातारी भितारी मला नाही ठाऊक, पळ रे भोपळा टुणुक टुणुक। भोपळा जोराने पळू लागला, पण लांडगा कसला लबाड, तो हात पसरून वाटेत बसला। त्याने पटकन भोपळा पकडला आणि म्हातारीला भोपळ्यातून बाहेर काढले। इतक्यात वाघही मागून आलाच। म्हातारी होती हुशार, ती कसली भीते। ती त्या दोघांना म्हणाली, खायचे तर खा, पण माझे डोके कोण खाणार? वाघ म्हणाला, डोके मी खाणार। लांडगा म्हणाला, डोके मी खाणार। दोघेही ओरडू लागले, दोघेही भांडू लागले। म्हातारी हळूच भोपळ्यात बसली व म्हणाली, वाघ मरो नी लांडगा मरो, आपण आपले गुपचूप, चल रे भोपळा टुणुक टुणुक, चल रे भोपळा टुणुक टुणुक। तर अशी होती गमतीशीर आणि सुंदरशी छान छान गोष्ट। तुम्हाला नक्कीच आवडली असेल। विद्यार्थी मित्रांनो, अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी
माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला अशा सुंदरशा गोष्टी या चॅनलवर पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतील।